तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर चला तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. तर मित्रांनो, तर भरपूर जणांच्या कमेंट, आता कालचा तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे आपल्या यूट्यूबचा, तर ती 1 लाख क्रॉस झालेला आहे यूज आपल्या कालच्या ब्लॉगच्या. तर खरंच त्याच्यामुळं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला भरपूर. तर मित्रांनो, भरपूर जणांनी एवढं म्हणजे सपोर्ट केला आहे की दादा खूप छान भारी घर झालं आहे, खूप छान एवढं भारी तुम्ही घर केलं आहे. आणि तुमचं दादा म्हणजे घर कशामुळे झालं हे पण सांगितलेलं आहे की जे तुम्हाला मुलगी झाली तिचं पाय गुण होतं त्याच्यामुळं झालेलं आहे सगळं शक्य असं तसं. भरपूर सारे मी कमेंट वाचले सगळ्यांच्या, एकाची पण अशी नाही वाचली म्हणून असं नाही, पण रिप्लायला म्हणलं तर तेवढ्या रिप्लाय देणं म्हणजे शक्य नाही मित्रांनो सगळ्यांनी. काय साक्षी किती आहे, किती कमेंट आले काय? लय कमेंट आल्यात. 1 लाख यूज आल्यात म्हणल्यावर तुम्हीच विचार करा त्याला कमेंट किती आले असतील. त्याच्यामुळं तेवढ्या जणांना शक्य नाही की आपण हे देणं म्हणजे रिप्लाय देणं. तर मित्रांनो, भरपूर जणांनी काय जण म्हणत होते की व्हिडिओमध्ये की टॉयलेट नाही का बांधलं. तर मित्रांनो बघा, हे तर तुम्हाला दिसतंयच हे काय जणांनी व्हिडिओ पूर्ण बघितलं नाही वाटतं. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला त्या पहिल्या पण व्हिडिओमध्ये दिसेल आणि म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवले. तर हे पण व्हिडिओ बघून घ्या. तर पायऱ्या आपल्या अजून वरी राहील काम, थोडं ह्याचं प्लास्टर हे सगळं काम राहिलेलं आहे. तर पहिला व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल तर नीट बघा आणि पुन्हा म्हणजे तुम्हाला समजेल काय बनवलं काय नाही. आणि सगळ्यात जास्त म्हणजे कमेंट काय होती तर साक्षीला आहे का माहीत, बघू आपण. तर सगळ्यात जास्त कमेंट काय होत्या, घरामध्ये काय नाही माहिती बाथरूम नाही पण दुसरं किचन. हा हे न केलं बघा साक्षीनं, राईट. तर सगळ्यांची कमेंट मी बघितल्या जास्तीत जास्त. तर सगळ्यांच्या कमेंट होत्या की किचन का नाही दादा घरात. पुन्हा अजून होत्या खूप छान झालंय घर, पण पुन्हा अजून म्हणजे अजून भरपूर जणांच्या अजून जास्त किचनच्या बाबतीत जास्त होत्या घर. तर चला मी आता तुम्हाला दाखवतो की काय कसं आहे काय नाही. तर चला. आणि आपलं मित्रांनो पहिलं पण घर आपलं व्यवस्थित आहे म्हणजे स्वयंपाक करायला. तर भरपूर जणांना वाटत होतं की हे आता स्वयंपाक कुठं करतील आणि किचन कसं नाही. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही तिघ भाऊ आणि तिघा भावामध्ये आम्ही बांधलेलं आहे एवढं घर, तुम्हाला तर माहितीच आहे. तर म्हणजे 3 भावांची एक रूम आली पाहिजे आणि एक रूम हॉल म्हणून आम्ही ठेवणार आहे. तर हे पुढची रूममध्ये डिझाईन केली ती रूम. त्यानंतर भाऊ मोठा पुण्याला असते आमचा कामाला आणि आम्ही इथं गावाकडं. तर मित्रांनो तुम्हाला वाटतं तसं आता हे किचन नाही याच्यामध्ये आणि स्वयंपाक कुठं करतील. तर मित्रांनो ते आपलं घर पण आहे आणि इथं आपली अजून एक म्हणजे इकडं आमच्याकडे खेडेगावात किचनमध्ये पण स्वयंपाक जास्त करीत नाहीत कोण, काय हां. तर साक्षी ही जास्त किचनमध्ये पण स्वयंपाक करीत नाही, त्यांनी उभारून स्वयंपाक येत नाही, काय मग माय बघा कशी बघायला लागेल काय बनवायचं किचन. हा नाही बनवायचं असलं तर बनवू आपण. हा खरं सांग तुझ्या मनात हा नाही का खरं. तर मित्रांनो कोणी घर नाही बघितलं तर किचनचं मी तुम्हाला सांगतो की किचन आपण बनवणार नव्हतं, कारण की इथं आपले रूम बनवायची. आपल्या खेडेगावात कसं असेल टाईप तर आपले इथं एक रूम बनवायची. इथं आपल्या स्वयंपाकसाठी जेवण करण्यासाठी इथं असं कंपाऊंड मारून घ्यायचं आपल्या सगळ्या ह्या घराच्या साईडने सगळं कंपाऊंड म्हणजे त्याच्या रस्त्याने कोणी जायलं तर ती आपल्याला दिसलं नाही पाहिजे कोणीच, आणि पण आपल्या घरातलं मधलं दिसलं नाही पाहिजे. इथं आपल्याला इथं एक रूम बनवायची आणि त्या रूममध्ये आपल्याला म्हणजे स्वयंपाकाचा राडा म्हणजे कसं असतं गावाकडं चूल असती, बरोबर आहे का साक्षी? गावाकडे असते चूल असते, चुलीमुळं घर ते समजे काळे होते. आम्ही इथं बाहेरच करणार आहोत. आता इथं बाहेर एक म्हणजे पत्र्याचं आम्हाला अँगल आणून पत्र्याचं पॅक करून इथं पत्र्याचं शेड म्हणजे असं इथं मुरुम टाकायचा. मुरुमवर मी तुम्हाला झाल्यास पण दाखविल. हे इथं काय आहे काय नाही तुम्ही ओळखीताल. मी तुम्हाला आधी सांगतो ह्या व्हिडिओमध्ये. इथं आपली म्हणजे आपण इथं स्वयंपाक इथं एकदम उंच करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये कोवा करायचा म्हणजे बेड टाकून बेड करायचं अशा टाईपचं ह्या खडीचं आणि हे बेड करायचं. आणि त्याच्यावर आपलं जेवण बिवण झालं डायरेक्ट घरात जाऊन झोपायचं निवांतमध्ये. तर इकडं खेड्यामध्ये जास्त काय आहे म्हणजे मित्रांनो म्हणजे ताईच्या भरपूर ताईच्या कमेंट होत्या किचनचं. तर किचनचं जास्त आमच्या इकडे म्हणजे बनवित नाहीत आणि चुला असते आमच्या इकडे जास्त. सरपणावर चुली चालते, तुम्हाला तर माहिती आहे आमची चूल
आणि गॅसवर फक्त स्वयंपाक असतो आणि ती पण आत्ता आम्ही करायलो ती पण करीत नाहीत. कारण की मित्रांनो आपलं एवढं हे नाही की आपण गॅसवर स्वयंपाक, तर आपण सगळा स्वयंपाक जास्त तर चुलीवर करतो. भाजी ही फक्त चपाती ही साक्षी दूर लागते म्हणून गॅसवर करते. तर मित्रांनो गॅस पण लवकर संपला की लय अवघड असते खेड्यातलं तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे आपण बनवलेलं नाही. किचन सगळ्यांचा प्रश्न हीच होता. तर दुसरं काय घरामध्ये चुकलं असेल तर माफ करा. चला अजून तुम्हाला दाखवतो. चला उघडा डबल घर ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांनी तुम्हाला डबल डिझाईन दाखवतो आपल्या घरातली. चला वर जायचं का? कशाला तिकडं मध्ये जायचं दाखवायला ही पुन्हा दाखवतो ही तर आपली. हां चला वरी चला. तर मी जातो वरी. तर बघा ही अशा प्रकारे पायऱ्या बनवलेल्या आहेत आपण. आणि आपली ही आता पायऱ्या ही अशाच हिथं न्यायच्यात वरी तुम्हाला बरोबर म्हणजे दिसेल म्हणून वरी ही वाकवायचं आणि ह्याच्यावर अशा पायऱ्या. तर हिथून पायऱ्या आता हिथं अशा करून अशा कशा अशा हां हे बी काढायला लावायचं. ती त्याच्यामध्ये ही करायला लागते. ती गज इकडे वाकवा लागते आणि ही त्याच्यात. चल चला या खाली बाजारला लाडा तुमचा या इकडे. चला चला मित्रांनो मी जातो खाली तुम्हाला दाखवतो घरात. तर किचन त्याच्यामुळेच बनवलेलं नाही कारण की खेडेगावामध्ये जास्त तुम्हाला महागून दाखवतो. आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला असंच इथं सगळं मुरुम ही सगळं टाकून उंच बनवायचं आहे आणि याच्यावर कोबा करून बेड करून आपल्याला हे तर स्वयंपाकासाठी बनवायचं आहे. खेडेगावामध्ये जास्त आमचं म्हणजे जे घर आहे ते आपल्या इकडं सगळं खराब होईल स्वयंपाक जर केला चुलीवर घरात. तर त्याच्यामुळं या इकडं चला साक्षू मॅडम. तर बघा कैसा लग रहा है. हाय आता इकडे आहे. हां तर इकडे इथं आहे आणि आम्ही तिघजण भाऊ आहेत मित्रांनो. तर तेवढं आणि किचनला एक रूम जरा आटली का नाही साक्षी. तुम्हाला एक बी नाही काढाय. हां इथं आपला इथं बसवायची टी व्ही. कुठे बसवायची हां. तर चला मित्रांनो ही आमची रूम. इथं आम्ही साक्षीचा माझा दिवाण इथं मी इथं झोपणार का नाही. कैसा लागा घर. हा मराठीतून म्हण मराठीतून. घर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा आणि किचनचा प्रश्न तुम्हाला सांगितला. किचनचा प्रश्न तुम्हाला सांगितला किचन बाहेर. हा तर आपलं घर का समजा खराब होईल चुल तुझं. पांढरं शिकट काळं होईल हा घर. आणि पूर्वी करीन पुन्हा सगळं खराब का नाही. मी नाही करत. त्याच्यामुळं आम्ही तसं केलं. सगळ्यांचा प्रश्न होता तर आता मी तुमचा प्रश्न सांगितलेला आहे. अजून काही जर राहिला असेल तर सांगा कमेंटमध्ये मी तुम्हाला सांगतो का नाही साक्षी. हो. तर कसा वाटला ब्लॉग. कसा वाटला आपला ब्लॉग आणि कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. बघा इथं बाहेर पण 2 बल्ब बसवले. तिथं एक बल्ब इथं एक बल्ब आपल्या साईडला का नाही. हा चला तर भेटू राहिले का आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. हा चला बाय 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 बाय. चलो.